नमस्कार मंडळी, शेतकरी कन्या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे। तर आज जात आहे आम्ही मूर्तिजापूरला पुंडलिक महाराजच्या दर्शनाला। तिथं रोडगेचा कार्यक्रम आहे। चला तर मग हे पा इथं आम्ही पोचलो आणि पा किती सुंदर आहे सर्व। इथं मंदिर पण आहे आणि मठ पण आहे। हे मंदिर खूप मोठं मंदिर आहे। इकडे आजूबाजूला सर्व शेती आहे। तिथे गहू आहे लावलेला, नारळाची झाडं, शोची झाडं आहेत। खूप मस्त आहे, एकदम प्रसन्न वाटते। हा मठ आहे। इथं पुंडलिक महाराजची समाधी आहे आणि हे जे आहे ना, इथं पुंडलिक महाराज आधी राहत होते। ते मंदिर आहे तिकडे ते राहत होते, तिथे त्यांची गादी वगैरे आहे। त्याचं पण दर्शन आपण घेऊ। तुम्हाला मी पूर्ण दाखवणार आहे व्हिडिओमध्ये। तुम्ही कधी मूर्तिजापूरला आले आहे काय? कमेंट करून सांगा आले असाल तर, आणि मूर्तिजापूरचेच असाल तर लाईक पण करा। आम्ही इथं दरवर्षी येतो। आमचे दरवर्षी इथं रोडगे असतात। हे दुर्गादेवीचं मोठं मंदिर आहे आणि आतमध्ये दुर्गादेवीची खूप मोठी मूर्ती आहे। चला मग आता दुर्गादेवीचं दर्शन घेऊ सर्वात आधी। हे पहा, जय माता रानी। दुर्गादेवीचं दर्शन घेऊन मी मारली मंदिराला फेरी। पहा आजूबाजूचा परिसर किती सुंदर आहे, इतकं मन प्रसन्न होते खूपच। मग मंदिराच्या गाभाऱ्यात आम्ही थोडा वेळ बसलो आणि मग बाहेर आलो। हे पहा इथं गहू आहे लावलेला शेतात, आणि हे पहा कसे बाळ मस्त एन्जॉय करत होते। मग आम्ही मठात गेलो आणि तिथं थोडेसे कामं करू लागले, सलाद वगैरे कापू लागलं आणि इकडे तिकडे दर्शन घेतलं। तिथं पण मोठी मूर्ती आहे पुंडलिक महाराजची, तिचं दर्शन घेतलं आणि मग आम्ही कामं करायसाठी बसलो तिथं। मग सलाद कापून घेतलं, खूप सारा काकडी, पत्तागोबी, कांदे। सर्वजण आपापले कामं करत होते। मग हे इकडे चालू आहेत बिट्ट्या, काही वाफवल्या आहेत, काही कणिक मळून ठेवली आहे, काही तेलातून तळल्या आहे। कोणकोणाला बिट्टीचं जेवण आवडते सांगा बरं मला कमेंट करून। मला तर लय आवडते बा, म्हणून तर आले मी इकडे जेवायला इतके दूर। चला मग आता आपण घेऊ प्रसाद। आरती झाली आणि आता वाटत आहे प्रसाद। आरती झाल्यानंतर लगेच आता पंगता बसतात, मग आपण पंगतीत जेवायला बसू। बसले इथं पंगता, 1-2 पंगत झाल्यावर मग आम्ही पण बसणार आहे जेवायसाठी। हे पहा किती मस्त लहान लहान मुलं एन्जॉय करतात इथं। खूप मस्त आहे, खूप मोकळी जागा आहे खेळायसाठी लेकरांना लहान लहान। या दोघी बहिणी आहेत, मस्त खेळत आहेत। मग आम्ही आलो आता जाणार आहे आपण पुंडलिक महाराज जिथं राहत होते तिथे अशी विहीर आहे पण आता मंदिर। मग आम्ही आतमध्ये गेलो मंदिरात, दर्शन तिथं त्यांची गादी आहे, तिचं दर्शन घेतलं। आहे महाराजचा मोठा फोटो आहे, त्या फोटोचे दर्शन घेतले, त्यांच्या गादीचे दर्शन घेतले। विठोबा बाहेर गेल्यानंतर तिथं विठोबा रुक्मिणीची खूप सुंदर मूर्ती आहे, त्याचे दर्शन घेतलं आणि नंतर मग आम्ही परत तिकडे गेलो मठात आणि तिथे बसलो आम्ही जेवायसाठी। जेवण चला आता जेवण करून जेवायला सगळेजण मंडळी। वांग्याची भाजी, वरण आणि चटणी, बिट्ट्या आणि वांग्याची भाजी, डाळीची चटणी आणि जिलेबी, भात आणि वरण। कोणकोणाला आवडते सांगा बरं कमेंट करून। मार्च एप्रिल महिन्यात इथं खूप मोठा कार्यक्रम असते, जत्रा भरते इथं खूप मोठी। तेव्हा पण आम्ही येत असतो आणि असं मधात पण येत असतो काही कार्यक्रम वगैरे असला तर। आमची खूप श्रद्धा आहे पुंडलिक महाराजवर। आमची आजी आप्पाजी पण खूप मानत होते पुंडलिक महाराजला। चला मग जेवण करून झालं आता आमचं, आम्ही जातो घरी। आणि तुम्ही सांगा की व्हिडिओ कसा वाटला। चांगला वाटला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। आता चाललो आम्ही घरी, चला।